आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा. अर्थातच टॉप 8 मिळत नव्हता, मात्र अतिशय डोकं लढवून त्यानं हा बॉल आपल्या पदरात पाडून घेतला. आजकालची मुलं किती हुशार आहेत हे वेगळं सांगायला नको. त्यांच्या याच हुशारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतो. यात ही बच्चे कंपनी त्यांच्याभोवती सुरक्षेसाठी लावलेलं कुंपणच उचलून बाहेर पडताना दिसत आहे. मांजरी किती हुशार असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता या व्हिडिओतली मांजर पहा. तिला दाखवलेली जादू तिनं एका मिनिटात शिकून घेतली आणि त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. थंडीच्या दिवसात येणारे सीगल पक्षी पाहायला छान वाटतात, पण याच सीगल पक्षाचा एक भयंकर व्हिडिओ समोर आलाय. यात तो बिळातील सशाला बाहेर काढून अख्खा गिळताना दिसतोय. जमिनीवर चालणारी आळी सगळ्यांनीच पाहिली असेल, पण सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक महिला या आळीप्रमाणे चालत चालत समुद्रात जाताना दिसते. या व्हिडिओला लोकांनी पसंती दिली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये मन्नत सिलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून एका तरुणीनं ड्रेस विकत घेतला. तो ड्रेस तिनं घालून पाहिला तर तिला फिट होत नव्हता. यानंतर तरुणी आणि दुकानदाराचा वाद झाला. यानंतर तरुणीच्या मित्रांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. दोन दुकानदारांची नावं शाहरुख आणि सलमान अशी आहेत. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओतून ही चिमुरडी स्त्रीभ्रूण हत्येवर समाज प्रबोधन करताना दिसते. समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेला एक तरुण घोर संकटात सापडला. रात्रीच्या वेळेला त्याच्या तंबूच्या बाहेर महाकाय मगरींनी घेराव घातला. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. हा व्हिडिओ सध्या तुफान लोकप्रिय होतो. उमर सय्यद शबान नावाच्या तरुणानं चक्क पाण्यातून सगळ्यात उंच उडी घेत नवा इतिहास रचलाय. तरुणानं पाण्यातून 2.3 मीटर उंच उडी घेतली आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. ब्राझीलमधील सिडनी डी कार्वालो मेस्किटा या व्यक्तीनं विश्वविक्रम केला. या व्यक्तीनं तब्बल 18.2 मिलीमीटरनं डोळे बाहेर काढून डोळ्यांच्या बाहेर पडण्याचा विक्रम केला. सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. त्याचा डोळा बाहेर काढण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. वारंवार हुकूम ऐकून हैराण झालेल्या माकडानं चक्क मालकालाच मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण शेवटी मदारीनं त्याला धाक दाखवत शांत केलं. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना माकडाची मात्र दया आली. सोशल मीडियावर एक तरुण कुत्रा मांजरीच्या ऐवजी घरात चक्क सिंहाला पाळत असल्याचा व्हिडिओ समोर आला. हा सिंह या माणसापेक्षा दुप्पट मोठा दिसतोय. सिंहाला पाहून कोणी बंजी जंपचा एक फनी व्हिडिओ समोर आलाय. बंजी जंप करताना तरुणीचा चुकून तोल जाऊन ती खालती कोसळली. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या हृदयाचे ठोके चुकले. सध्या व्हायरल झालेलं काल्म डाऊन हे गाणं एका तरुणानं सेक्साफोनवर वाजवून सगळ्यांची मनं जिंकलेत. भर रस्त्यात या तरुणानं अतिशय सुंदर पद्धतीनं हे वादन केलं. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचंच त्याने लक्ष वेधून घेतलं. एका चिंपांझीनं चक्क स्ट्रॉचा वापर करून पॅकेटमधल्या ज्यूसचा आस्वाद घेतल्याचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात आणि
असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात पाहायला मिळाला. प्रियकराशी लग्न करण्याकरता एक तरुणी स्वीडनहून थेट भारतात आली. भारतीय संस्कृतीनुसार तिनं लग्न केलं. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आणि आता पाहूयात मनोरंजन तसंच क्रीडा विश्वातील बातम्या. कप सॉन्गमुळे मिथिला पालकरला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या तिचं घोडे पे सवार हे गाणं चाहत्यांच्या खास पसंतीस उतरलंय. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. उर्वशी रौतेला सध्या व्हेकेशन मोडवर आहे. नुकताच तिनं पठाणच्या बेशरम रंग या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. सोनाली कुलकर्णी सध्या जैसलमेरमध्ये आहे. सुट्ट्या एन्जॉय करताना तिने काही फोटो शेअर केलेत. याला स्वर्णनगरी जैसलमेर असं कॅप्शन तिनं दिलं आहे. अभिनेता शाहरुख खाननं आपल्या मन्नत बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शाहरुख खानचा पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवतोय. चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जमत त्याचं अभिनंदन केलं आणि या अभिनंदनाचा स्वीकार शाहरुखनं घराबाहेर येऊन केला. सोनाक्षी सिन्हानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देताना दिसते. तिचा हा खास अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. अभिनेत्री सनी लिओनीनं तिचा क्लासी लुकमधला फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. या फोटोमध्ये सनी खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसते. चाहत्यांना देखील तिचा हा नवा लुक रील्स बनवली आहेत. असाच एक रील तिनं शेअर केलाय. अंकितानं विकी जैनसोबत घोडे पे सवार या गाण्यावर रील. टाऊनमध्ये कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच सिद्धार्थनं त्याच्या इंस्टाग्रामवर उद्या काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याची पोस्ट केली. अभिनेता विकी कौशल अनुराग कश्यपच्या ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत या सिनेमात डीजेच्या रोलमध्ये दिसणार आहे. विकीनं सोशल मीडियावर त्याचा फर्स्ट लुक शेअर केला. जळगाव जिल्ह्यातील गोधरी इथे अखिल भारतीय गौर बंजारा आणि लबाना नायकडा महाकुंभासाठी तब्बल 75 क्विंटलचा मालपुरीचा प्रसाद तयार करण्यात आला. 25 क्विंटल गव्हाचं पीठ आणि 50 क्विंटल गूळ तसंच 1.5 क्विंटल शुद्ध तुपात या मालपुरीचा प्रसाद करण्यात आला होता. भारतीय बनावटीच्या विविध तोफा डागत भारतीय सैन्यानं आर्टिलरीची क्षमता आणि शक्तीचं जोरदार प्रदर्शन केलं. नाशिकच्या देवळाली इथल्या मैदानावर असलेल्या या युद्धभूमीच्या अभ्यासात हे सादरीकरण करण्यात आलं. वाहतूक संरक्षण सप्ताहाच्या निमित्तानं मुंबईतल्या वांद्रे इथे हार्ले डेव्हिडसन बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी या रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीत 50 पेक्षा अधिक हार्ले डेव्हिडसन बाईक सहभागी झाल्या. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कणकवली तालुक्यातील कोंडाघाट इथे स्वामी पूर्णानंद, सिंधुदुर्गातील मानसीश्वराचा जत्रोत्सव पार पडतोय. सकाळी पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. या जत्रेला झेंड्याची किंवा बत्त्यांची जत्रा असंही म्हणतात. जत्रोत्सवामुळे मुंबई पुण्याहून अनेक भाविक वेंगुर्ल्यात आवर्जून दाखल होत असतात. शेतातील पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लाकडी मचाण करतात. मात्र वर्ध्यात शेतकरी पुत्र योगेश लिचडेनं बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात मचाण तयार केलंय. या मचाणावर विद्युतरोधक सोलर पॅनल, सोलरवर ऑपरेट होणारी पंख्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. इतकंच नाही तर मचाणामध्ये गर्दी केली होती. अन्न पाण्याच्या शोधात मनमाड शहरात माकडांच्या टोळीनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर एका माकडानं महिलेला चावा घेऊन जखमी केलं. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. वन विभागानं या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. विधाळ
सापडतं. ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत असतानाच बारामतीतल्या लोकांना मात्र या अनोख्या पक्ष्याचं दर्शन घडलं. शिरूरच्या काठापूर खुर्दमध्ये हनुमानाची यात्रा भरते. या यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला पंचक्रोशीतील स्पर्धकांसह बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली. काठापूर खुर्दच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि हा बैलगाडा थरार सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. यवतमाळच्या घाटंजीमध्ये एका वाघिणीचा मृतदेह सापडला. वनरक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली. वाघिणीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा घाव नाही. त्यामुळे हा नैसर्गिक लोक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.